jungle. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई. घरफोडी करणारी 2 बांगलादेशी आरोपी जेरबंद. एकूण 12,30,000 रुपये किमतीचा सोन्या चांदीचे दागिने हस्तगत. घरफोडीचे 5 गुन्हे उघड. माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक संजीव घाडे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून घरफोडी चोरी करणाऱ्या संशयित इसमांची माहिती काढून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचित केले होते. त्या अनुषंगाने दिनांक 17/3/2026 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांचे पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे, अनिल कोळेकर, नागेश खरात आणि पोलीस कॉन्स्टेबल विक्रम खोत यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की 2 संशयित इसम चोरीचे सोने चांदीचे दागिने विक्री करण्याकरिता मोटारसायकलवरून झुलेलाल मंदिर ते कोल्हापूर रोडवरील वुडलँड हॉटेलकडे जाणारे रोडवर परिसरामध्ये येणार आहेत. नमूद पथकाने मिळाले माहितीप्रमाणे झुलेलाल मंदिर ते वुडलँड हॉटेलकडे जाणारे रोडवर निगराणी करीत असता झुलेलाल मंदिराजवळ 2 इसम बजाज डिस्कवर मोटरसायकलवर थांबलेले दिसले. त्यांच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार व पथकाने त्यास पळून जाण्याची संधी न देता त्यांना ताब्यात घेऊन त्याची नावे गाव विचारता त्यांनी नावे: एक हिमेल फरमान सोनार, वय वर्षे 35, राहणार रुस्तुमनगर, कॉलेजपारा, पोस्ट रुस्तुमनगर, तालुका पार्वतीपुरा, जिल्हा दिनाजपूर, विभाग रंगपूर, राज्य उत्तर बंगो, देश बांगलादेश. पुरुष शोयदुल चोकदार, वय वर्षे 27, राहणार रुस्तुमनगर, कॉलेजपारा, पोस्ट रुस्तुमनगर, तालुका पार्वतीपुरा, जिल्हा दिनाजपूर, विभाग रंगपूर, राज्य उत्तर बंगो, देश बांगलादेश असे असल्याचे सांगितले. पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी त्या सदर ठिकाणी थांबण्याची तसेच त्यांची ताब्यातील मोटरसायकलची मालकी हक्काबाबतची विचारणा केली असता सदर ठिकाणी थांबण्याची तसेच मोटरसायकलच्या मालकी हक्काबाबत समाधानकारक उत्तर दिले नाही. पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी त्यांना मिळालेल्या बातमीची हकीकत सांगून त्यांच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता संशयित इसम हिमेल सोनार यांचे पॅन्टेच्या डाव्या खिशात प्लॅस्टिक पिशवी, सोन्याचे दागिने आणि उजव्या खिशात मोबाईल, बांगलादेशी आय कार्ड व रोख रक्कम मिळून आली. तसेच संशयित इसम पुरुष चोकदार यांच्या हातात राखाडी रंगाची सॅक मिळून आली. सदर सॅकमध्ये वेगवेगळ्या वर्णनांचे चांदीचे दागिने मिळून आले. पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी संशयित इसम हिमेल सोनार, पुरुष चोकदार यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडे मिळाले बांगलादेशी आय कार्डबाबत विचारणा करून भारतात येण्याबाबतचे कायदेशीर परवाना आहे का याबाबत विचारणा केली असता आम्ही बांगलादेशी रहिवासी असल्याचे सांगून आमच्याकडे कोणताही भारतात राहण्याचा परवाना नसल्याचे सांगितले. तसेच आम्ही गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून मिरज रेल्वे स्टेशनच्या बाजूस असलेल्या पडक्या इमारतीमध्ये राहण्यासाठीचे सांगितले. त्यांच्या ताब्यात मिळालेल्या सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कमबाबत विचारणा केली असता हिमेल सोनार व पुरुष चोकदार यांनी मिळून त्यांचे ताब्यातील मोटरसायकलवरून सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटल परिसर, संजयनगर, तासगाव आणि पलूस येथील बंद घरे फोडून चोरी करून मिळालेले सोन्या चांदीचे दागिने आपल्यासोबत असल्याची कबुली दिली. सदरबाबत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख तपासले असता वरीलप्रमाणे घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्यांचे कब्जातील सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल, बांगलादेशी आय कार्ड व गुन्हा करताना वापरलेली मोटरसायकल पुढील तपास कामी पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांनी पंचासमक्ष जप्त केले आहे. सदर आरोपी व जप्त मुद्द्याला पुढील तपास कामी सांगली शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करीत आहे.